मित्रांनो, आज आपण बघूया शिकू मराठी आनंदाने इयत्ता 6वीचं लेसन नंबर 5 आईसपत्र या धड्यातील पाठ्यपुस्तकाखालील व एक्स्ट्रा प्रश्न उत्तरे. सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1. आकृतिबंध पूर्ण करा. अ. ओवीने वर्णन केलेला गावातील सुंदर निसर्ग. उत्तर आहे हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारी नदी, पिकांनी बहरलेलं शेत व डोलणाऱ्या गवत फुलांचं माळरान. आकृतिबंध पूर्ण करताना नेहमी आपल्याला पेनचा वापर करायचा आहे आकृती काढण्यासाठी. दुसरं आहे ब. आजीच्या हातचे चविष्ट पदार्थ. पदार्थ आहेत भाजी व भाकरी. पुढील प्रश्न 2. पत्रलेखनाच्या नियमानुसार खालील व्यक्तींसाठी योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे 1. आई बाबा. आईबाबांसाठी तीर्थरूप. दुसरं आहे आजी आजोबा. आजी आजोबांना पत्र लिहिताना तीर्थस्वरूप. व तिसरं आहे मित्रमैत्रिणी. मित्रमैत्रिणींना पत्र लिहिताना प्रिय असे आपण वापरू शकतो. प्रश्न 3. कारणे लिहा. अ. देवळात 2 तास कसे गेले ते ओवीला समजले नाही. याचं कारण आहे कारण ओवी आजोबांबरोबर देवळात कीर्तन ऐकायला गेली होती. कथा, काव्य, नाट्य याचा सुंदर मिलाप तिने पाहिला. ते पाहून ती भारावून गेली. कीर्तनाचा कार्यक्रम एवढा रंगला की देवळात 2 तास कसे गेले हे ओवीला समजले नाही. पुढील प्रश्न आहे आ. ओवीना आईला पत्राचे उत्तर पत्रातूनच पाठवायला सांगितले. कारण ओवीने आईला पत्राचे उत्तर पत्रातूनच पाठवायला सांगितले कारण आजीने तिला सांगितलं होतं की आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला पत्र पाठवले तर ते पोस्टमन काकांकडून मिळाल्यावर फार आनंद होतो. तिलाही तो आनंद अनुभवायचा होता म्हणून ओवीने आईला पत्राचे उत्तर पत्रातूनच पाठवायला सांगितले. पुढील प्रश्न आहे प्रश्न 4. नाती ओळखावं लिहा. अ. आजीची मुलगी ती ओवीची. उत्तर आहे आई. दुसरं आहे आजीची आई ती ओवीची पणजी. तिसरं आहे ओवीचे बाबा ते आजीचे. उत्तर आहे जावई. चौथं आहे आईचे बाबा ते ओवीचे आजोबा. पुढे आहे लिहिते होऊया. प्रश्न 1. तुमच्या मित्राला मैत्रिणीला निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल त्याचे तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आपल्याला हे पत्रलेखन आहे. पत्रलिखनाचे नियम हे फार बदललेले आहेत तर आपण लक्षपूर्वक ते बघूया. इथे आपण जो नमुना बघतोय तो अनौपचारिक पत्राचा नमुना आहे कारण की मित्र किंवा मैत्रिणीला पत्र पाठवायचं आहे. तर अनौपचारिक पत्रामध्ये सर्वप्रथम उजव्या कॉर्नरला किंवा राईट कॉर्नरला येणार जो पत्र पाठवत आहे त्याचं नाव, पत्ता व दिनांक. तर पत्र मी पाठवत आहे तर माझं नाव रुपेशा रामचंद्र पाटील. त्यानंतर पत्ता येणार B16 ओम साई धाम, कोळसेवाडी, कल्याण पूर्व 421306. पिनकोड लिहिणं आवश्यक आहे. व नंतर खाली तारीख येणार 25 जुलै 2026. तारीख अशीच लिहिली जाणार. पहिले 25 हे तारखेत किंवा आकड्यांमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर जुलै हे लेखी आणि त्यानंतर पुन्हा आकड्यांमध्ये वर्ष 2026 हे उजव्या कोपऱ्याला लिहून झाल्यावर लेफ्ट साईडला प्रिय ओवी, प्रिय लिहिणार आपण कारण की मैत्रिणीला पत्र पाठवतो आहे. आणि त्यानंतर खाली येणार सप्रेम नमस्कार. त्यानंतर आपण पत्र सुरू करणार आहोत. तुला निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाल्याचे समजले. ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला. तुझे मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर पुढच्या पॅराग्राफमध्ये तू सतत मेहनत घेतलीस त्यामुळेच तुला हे यश मिळाले. भविष्यातही अशाच अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवून
आईचे, वडिलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल कर. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. पत्र इथे झालेलं आहे. शेवटची ओळ, कळावे लोभ असावा. त्यानंतर पुन्हा उजव्या साईडला म्हणजे राईट साईडला शेवटी तुझी मैत्रीण रुपेशा. इथे आपलं पत्र संपतंय. त्यानंतर पत्र पाठवण्यासाठी एक लिफाफा आपल्याला तयार करायचा आहे. लिफाफा म्हणजेच पत्र पाठवण्यासाठी आपण जे पाकीट बनवतो ते. त्यामध्ये पत्र पाठवताना सगळ्यात आधी प्रति व प्रेक्षक हे 2 शब्द असतात. प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवत आहे तो व्यक्ती, त्याचं नाव तिथे लिहायचं आहे. जसं मी पत्र पाठवते माझ्या मैत्रिणीला म्हणजेच ओवी रमेश देव. त्यानंतर तिचा ॲड्रेस A13 JP रिजन्सी, उद्योगनगर, डोंबिवली पूर्व आणि नंतर इथे पिनकोड 421-201 421-201. त्यानंतर प्रेक्षक म्हणजे जो पत्र पाठवतोय म्हणजे मी पत्र पाठवत आहे तर माझं नाव आणि माझा ॲड्रेस येणार. तर रुपेशा रामचंद्र पाटील, B16 ओम साई धाम, कोळसेवाडी, कल्याण पूर्व, 421-306. हे झालं पाकीट. या पाकिटामध्ये असणार आपलं पत्र आणि त्यानंतर पत्र जाण्यासाठी उजव्या कोपऱ्यात आपल्याला तिकीट चिकटवायचं आहे. तिकीट एक स्टिक करायचं आहे जे आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये मिळतं. तर हा आहे आपल्या पत्राचा नवीन नमुना. त्यानंतर वळूया प्रश्न 2. ओवीने दरवर्षी सुट्टीत गावाला यायचे का ठरवले असावे हे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, हे उत्तर आपण आपल्या शब्दांमध्ये लिहू शकतो आपल्याला हवं तसे. तर इथे उत्तर आहे, ओवी गावी खूप मजा करत होती. हिरवेगार डोंगर, झुळझुळ वाहणारी नदी, पिकांनी बहरलेलं शेत, डोलणाऱ्या गवत फुलांचं माळरान हे निसर्गाचं सुंदर रूप पाहत होती. आजीच्या हातची चविष्ट भाजी भाकरी खात होती. आजोबा सोबत कीर्तनाला जात होती. मोकळ्या आभाळाखाली गोष्टी ऐकत होती. त्यामुळे ओवीने आता ठरवले होते की दरवर्षीच सुट्टीत गावाला यायचे. प्रश्न 3. तुमच्या शाळेत आषाढी एकादशी निमित्त झालेल्या कार्यक्रमाची माहिती तुमच्या आजोबांना पत्राद्वारे लिहा. मित्रांनो, आपल्याला पुन्हा एक पत्र इथे आहे. सेम पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे कारण की हे पत्रसुद्धा अनौपचारिक म्हणजे घरगुतीच पत्र आहे. तर सुरुवातीला सगळ्यात आधी येणार आपलं नाव, आपला पत्ता व आजची दिनांक सगळं येणार उजव्या कॉर्नरला म्हणजे राईट साईडच्या कॉर्नरला. तर सुरू करूया. रुपेशा रामचंद्र पाटील माझं नाव, त्यानंतर येणार माझा पत्ता B16 ओम साई धाम, कोळसेवाडी, कल्याण पूर्व, 421-306. पिनकोड लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर येणार तारीख 25 जुलै 2026. त्यानंतर आपण पत्र सुरू करूया. आता आजोबा आहेत त्यामुळे आपण इथे प्रिय लिहिणार नाही आहोत, तर आजोबांना आपण लिहितो तीर्थस्वरूप आजोबा. तीर्थस्वरूप आजोबा हा आहे आपला मायना. त्यानंतर साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. त्यानंतर आपण पत्र सुरू करूया. मी येथे आनंदात आहे. तुम्हीही सर्वजण सुखरूप असाल अशी आशा करते. आमच्या शाळेत आजच आषाढी एकादशीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत, पूजन व आरतीने झाली. त्यानंतर आषाढी एकादशी व पंढरपूरच्या वारीची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, अभंग, भजन व नृत्य सादर केली. भाषण केले. शेवटी 10वीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पालखी सोहळा सादर केला. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण शाळा भक्तिमय झाली. या ठिकाणी आपलं पत्र इथे आपण संपवत आहोत. हा कार्यक्रम पाहून मला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटला. शेवटची ओळ, आजीला माझा नमस्कार सांगा
व माझ्यावर अनेक आशीर्वाद असू द्या. इथे पत्र संपून उजव्या कोपऱ्यात पुन्हा आपल्याला लिहायचं आहे, तुमची लाडकी नात रुपेशा. इथे पत्र संपलेलं आहे. त्यानंतर पत्र पाठवण्यासाठी लागणारा लिफाफा किंवा पाकिट आपण तयार करतोय. पुन्हा प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र पाठवत आहोत अशी व्यक्ती. तर मी माझ्या आजोबांचं नाव इथे लिहिलेलं आहे, रामराव पाटील, जिरे गल्ली, पातोंडा, चाळीसगाव, 424 101. पिनकोड लिहिणं अनिवार्य आहे. त्यानंतर प्रेक्षक म्हणजे कोण, जे आपण पत्र पाठवतोय तर आपलं नाव. माझं नाव इथे येणार कारण की मी पत्र पाठवलेलं आहे, रुपेशा रामचंद्र पाटील, B16 ओम साईधाम, कोळसेवाडी, कल्याण पूर्व, 421 306 व उजव्या कोपऱ्यात तिकीट लावणं कंपल्सरी आहे. तर हे झालं आपल्या पत्राचं नवीन प्रारूप व त्यानंतर वापरला जाणारा आपला लिफाफा किंवा तिकीट. तर पुढील प्रश्न आहे, विचार करा व सांगा. प्रश्न 1, संवादाच्या पारंपरिक साधनांची नावे. पारंपरिक म्हणजे ट्रेडिशनल पद्धती ज्या आधीपासून चालत आलेल्या होत्या. त्या पद्धती आहेत पत्र, पोस्टकार्ड, कबूतर, ढोल, दवंडी, दूत, धुराचे लोट इत्यादी. आधीच्या काळी दवंडी किंवा ढोल पिटवले जायचे व ते ऐकून लोक एकत्र येऊन त्यांना बातमी दिल्या जायच्या. किंवा लांब लांब दूत म्हणजे व्यक्ती पाठवले जायचे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती देण्यासाठी. किंवा धूर सोडला जायचा म्हणजे लोकांना कळेल की काहीतरी बातमी येत आहे. अशा प्रकारे हे आधीचे पारंपरिक साधनं होती. त्यानंतर दुसरं आहे संवादाच्या आधुनिक साधनांची नावं. आधुनिक म्हणजे आताचे जे अपडेटेड साधनं आहेत ती. ही सगळ्यांना तुम्हाला माहीत आहेत. उदाहरणार्थ मोबाईल, स्मार्टफोन, ईमेल, सोशल मीडिया, अंकीय दूरदर्शन म्हणजे डिजिटल TV, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. ही आहेत आधुनिक साधने. पुढे हे चर्चा करूया. प्रश्न 1, पत्रामधून आपले मन मोकळे करण्याची कल्पना ओवीला का आवडली असेल यावर चर्चा करा. उत्तर आहे, पत्रातून आपले मन मोकळे करण्याची कल्पना ओवीला आवडली असेल कारण पत्रामध्ये आपले विचार, भावना आणि आठवणी मनापासून व्यक्त करता येतात. पत्र अनेक दिवस जपून ठेवता येते व पुन्हा पुन्हा वाचता येते. त्यामुळे आपुलकी व प्रेम अधिक वाढते. त्यामुळे ओवीला ही कल्पना आवडली असेल असे आपण ठरवूया. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न 2, कीर्तन या परंपरेविषयी अधिक माहिती आजी आजोबांकडून, घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडून मिळवा. उत्तर थोडं मोठं आहे त्यामुळे 2 पार्टमध्ये आहे. स्टार्टिंग करूया. कीर्तन ही महाराष्ट्राची प्राचीन आणि समृद्ध भक्ती परंपरा आहे. कीर्तनात संतांचे अभंग, ओव्या, कथा, भजने आणि देवाच्या नामस्मरणाचा समावेश असतो. कीर्तनकार सोप्या शब्दात संतांचे म्हणणे पटवून देतात. कथा व उदाहरणांद्वारे चांगले संस्कार, नैतिक मूल्ये आणि भक्तीचा संदेश देतात. टाळ, मृदंग, वीणा यासारख्या वाद्यांच्या सहाय्याने कीर्तन साजरे केले जाते. आजही गावांमध्ये, मंदिरांमध्ये आणि धार्मिक उत्सवांमध्ये कीर्तनाची परंपरा जपली आहे. त्यामुळे समाजात भक्ती, एकता आणि सदाचार वाढण्यास मदत होते. यानंतर सुरू करूया व्याकरण भाग जो पाठाखालील आहे. प्रश्न 1, उपसर्ग लावून नवीन शब्द तयार करा. उपसर्ग म्हणजे काय हे आधी समजून घ्या. उपसर्ग म्हणजे एखादी शब्दाच्या आधी शब्द लावून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करणे याला उपसर्ग असं म्हणतात. म्हणजे मेन शब्द व त्या शब्दाच्या सुरुवातीला एखादी अक्षर किंवा शब्द लावला जातो त्या शब्दाला उपसर्ग असं म्हणतात. इथे बघूया आपण पहिलं उदाहरण, न्याय. न्यायच्या सुरुवातीला आपण लावलं व नवीन शब्द तयार झाला अन्याय. तसंच हा काय झाला तर उपसर्ग झाला. त्यानंतर दुसरा आहे विचार. विचारच्या पुढे आपण लावलेला आहे त्यानंतर नवीन शब्द तयार होतो सुविचार.
तिसरा शब्द आहे ख. खच्या सुरुवातीला आपण उपसर्ग लावलेला आहे दु. नवीन शब्द आपला तयार होतो दुःख. त्यानंतर योग्य. योग्यच्या सुरुवातीला नवीन अक्षर लावलंय आपण अ. नवीन शब्द तयार झाला अयोग्य. त्यानंतर रोगी. रोगीच्या सुरुवातीला आपण लावलं नि व नवीन शब्द तयार झाला निरोगी. याप्रमाणे उपसर्ग असतात. नवीन शब्दाच्या किंवा मेन शब्दाच्या सुरुवातीला लावला गेलेला शब्द किंवा अक्षर म्हणजे उपसर्ग. त्यानंतर आहे प्रश्न 2. प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करा. आता प्रत्यय म्हणजे मेन शब्दाच्या शेवटी लावला जाणारा शब्द किंवा अक्षर म्हणजे प्रत्यय. म्हणजे मेन शब्द असेल त्याच्या शेवटी हा शब्द किंवा अक्षर जोडलं जातं व नवीन शब्द तयार केला जातो, याला म्हणतात प्रत्यय. तर इथे उदाहरण आपण बघूया. सर्वात आधी पहिला शब्द दिलेला आहे आपल्याला इथे प्रामाणिक. त्याला आपण प्रत्यय लावलेला आहे पणा व नवीन शब्द तयार झालेला आहे आपला प्रामाणिकपणा. दुसरा आहे उदार. त्याला प्रत्यय लावलेला आहे ता. नवीन शब्द तयार काय झाला तर उदारता. तसंच तिसरा शब्द आहे सुंदर. त्याला सुद्धा प्रत्यय आपण लावलेला आहे ता. नवीन शब्द तयार झाला आपला सुंदरता. चौथा आहे गोड. त्याला प्रत्यय लावलाय वा. नवीन शब्द तयार झाला गोडवा. पाचवा आहे शूर. त्याला नवीन शब्द लावलेला आहे पणा व नवीन शब्द तयार झाला शूरपणा. सहावा शब्द आहे वार. त्याला प्रत्यय आपण लावलाय करी व नवीन शब्द तयार झाला आपला वारकरी. हा उपसर्ग आणि प्रत्ययमधला डिफरन्स आहे. उपसर्ग हे मेन शब्दाच्या सुरुवातीला लावलं जातं, तर प्रत्यय हे मेन शब्दाच्या शेवटी लावलं जातं. आहे प्रश्न 3. समानार्थी शब्द लिहा. समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असणारे शब्द. आई. आईचा समानार्थ असणारा शब्द आहे माता. दुसरा आहे पत्र. पत्रला समानार्थी शब्द चिठ्ठी. तिसरा आहे आनंद. समानार्थी शब्द हर्ष. चौथा आहे घर. समानार्थी शब्द गृह. पाचवा आहे मित्र. समानार्थी शब्द सखा. सहावा आहे नदी. समानार्थी शब्द सरिता. त्यानंतर पुढे बघूया. प्रश्न 4. विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला आहे आनंद. विरुद्धार्थी शब्द दुःख. दुसरा आहे मोठा. विरुद्धार्थी शब्द लहान. तिसरा आहे दिवस. विरुद्धार्थी शब्द रात्र. चौथा आहे नवा. विरुद्धार्थी शब्द जुना. पाचवा आहे जवळ. विरुद्धार्थी शब्द दूर. सहावा आहे सुंदर. विरुद्धार्थी शब्द कुरूप. पुढील प्रश्न आहे प्रश्न 5. लिंग बदला. पहिला आहे मुलगा. लिंग बदलून मुलगी. दुसरा आहे राजा. लिंग बदलून राणी. तिसरा आहे आजी. लिंग बदलून आजोबा. चौथा आहे आई. लिंग बदलून बाबा. पाचवा आहे मित्र. लिंग बदलून मैत्रीण. सहावा आहे शिक्षक. लिंग बदलून शिक्षिका. कधी कधी लिंग बदला हा प्रश्न विरोधी अर्थाचे लिंग लिहा किंवा विरोधी शब्दांचे लिंग बदलून लिहा असा सुद्धा येतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न 6. वचन बदला. एक वचनचं अनेक वचन व अनेक वचनाचं एक वचन करायचं आहे. पहिलं आहे पत्र. अनेक वचन पत्रे. दुसरा आहे मुलगा. अनेक वचन मुले. तिसरा आहे मुलगी. अनेक वचन आहे मुली. चौथा आहे पुस्तक. अनेक वचन पुस्तके. पाचवा आहे फूल. अनेक वचन फुले. सहावा आहे नदी. अनेक वचन नद्या. मित्रांनो, इथे आपला धडा क्रमांक 5 आईस पत्र याचे प्रश्न उत्तर व एक्स्ट्रा क्वेश्चन आपण इथे जे सोडवलेले आहेत ते पूर्ण झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पत्राचा नमुना तो सुद्धा आपण इथे फॉलो केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.